स्वामी तुमच्यावर खुश आहेत का? तुम्हाला कधी असं वाटलं का की काहीतरी दैवी शक्ती तुमच्याबरोबर आहे? आज मी तुम्हाला असे 3 खरे संकेत सांगणार आहे. जे मिळाले तर समजा स्वामी तुमच्यावर खुश आहेत, तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या सोबतच आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण प्रश्न असा पडतो आपल्याला की कसे कळणार की स्वामी आपल्यावर खुश आहेत, आपल्यावर प्रसन्न आहे, आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे? काही सेवा स्वामी आपली बघतायत का? आपल्या अडचणी, आपले प्रश्न स्वामीपर्यंत पोहोचतायत का? आणि आपण जे काही स्वामींसाठी करतोय, पूजा, सेवा, वाचन, मंत्र, जाप, ते स्वामींपर्यंत पोहोचून आपल्यावर कृपा आशीर्वाद करतायत का? आपल्यावर खुश आहेत का? स्वामी डायरेक्ट समोर येऊन तर सांगणार नाही आपल्याला, पण ते आपल्याला संकेत देत असतात. हे संकेत ओळखायला शिकला तर तुमचे जीवन खरंच बदलू शकते. तर कोणते ते 3 संकेत आहे हे मी तुम्हाला आता सांगते. तर सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा म्हणजे मनाची एक शांती. मनाला जी शांती मिळते ना, तर ती एक प्रकारे स्वामींचा संकेतच असतो. जेव्हा तुम्ही खूप टेन्शनमध्ये असता पण एकदम मन शांत होतं, काही वेळेस कोणतेही कारण नसताना मन हलकं वाटतं. हीच स्वामींची कृपा आहे की आपल्या सेवेवर, आपल्या भक्तीवर स्वामी प्रसन्न आहेत. हा संकेत काही नॉर्मल गोष्ट नाही किंवा साधासुद्धा हा संकेत नाही. हा स्वामींचा एक स्पर्श असतो जो मनाला आपल्या शांत करून जातो, मन शांत ठेवतं. दुसरा संकेत स्वामी आपल्याला असा देतात की आपल्या कामातल्या अडचणी दूर व्हायला लागतात. जेव्हा तुमची कामं बऱ्याच दिवसापासून अडकलेली आहेत पण अचानक सगळे काम सुरू होतात, मार्ग निघू लागतात, तेव्हा समजून जा की ही स्वामींची कृपा आहे की जेव्हा अडकलेली कामे आपली काही न करता सुरळीतपणे चालू लागतात किंवा त्यातून आपल्याला मार्ग दिसू लागतात. तुम्ही काहीच खटपट केली नाही, तुम्ही काहीच प्रयत्न केले नाही, याआधी तुम्ही खूप झटला त्या कामासाठी पण काही होत नव्हतं, तुम्ही सगळं स्वामींच्यावर सोडून दिला आणि तुमचं जे कार्य आहे, जे तुमचं नामस्मरण आहे ते तुम्ही करताय आणि अचानक हे सगळे प्रश्न सुटायला लागले. प्रत्येक तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटायला लागल्या, त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग दिसत गेले, तर ही एक खूप मोठी स्वामींची कृपा असते. स्वामींचा हा संकेत असतो की स्वामी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जे काही करताय त्याने स्वामी तुमच्यावर खुश आहेत. तिसरा संकेत, हा संकेत खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांना प्रिय वाटणारा असा हा संकेत आहे. तिसरा संकेत स्वामींचा, स्वामी स्वप्नामध्ये आपल्याला दर्शन देतात किंवा सारखं आपल्याला स्वामी आठवत असतात. स्वामींचं नाम जप आपण कळत नकळतपणे सारखं करत असतो. तर या संकेताचा काय अर्थ होतो? तर तिसरा संकेत हा सगळ्यात पॉवरफुल संकेत आहे. स्वप्नात किंवा दिवसात स्वामींची आठवण येणे, आपल्याला सारखं स्वामींचं कळत नकळतपणे आपल्या ओठावर स्वामींचं नाव येणं, रात्री स्वप्नामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देणं, कोणत्याही रूपात असू दे, पण जेव्हा तुम्ही उठता, तुम्ही आठवता असं स्वप्न पडलं होतं, तेव्हा तुम्हाला कळते की हां, स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं आहे. मग ते साक्षात असू दे किंवा एखाद्या व्यक्तीच्या रूपात असू दे किंवा फोटोच्या रूपात, स्वामींच्या मूर्तीच्या रूपात, जेव्हा स्वामी तुम्हाला दर्शन देतात तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत, तुमच्यावर खुश आहेत. काही लोकांचे तर असे अनुभव आहेत की त्यांना स्वप्नामध्ये स्वामी दिसले आणि त्यांचं जीवनामध्ये खूप मोठे बदल घडायला लागले. तर स्वामी भक्तांनो, तुम्हालाही असे संकेत मिळाले आहेत का? कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि असेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.